नमस्कार मित्रांनो, अनी ऑन व्हील्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। प्रवासाची सुरुवात आम्ही कोकण कन्या ट्रेनने सुरू केली आणि उतरलो वैभववाडी स्टेशनवर। वैभववाडीमध्ये तसे फिरण्यासारख्या बरेच स्थळं आहेत, पण आज आपण भेट देणार आहोत ते ठिकाण खूप ऐतिहासिक आहे। होय मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत दत्त महाराजांच्या मठामध्ये, जे वसलेले आहे सांगुळवाडी या निसर्गरम्य वाडीमध्ये। स्टेशनपासून या गावापर्यंत पोचायला एक साधारणतः 30 ते 40 मिनटं लागतात। तुम्ही इकडे रिक्षा किंवा लालपरीने पोचू शकतात। रिक्षाने प्रवास करून आम्ही पोचलो सांगुळवाडी गावात। गावामध्ये पोचताच इकडची वाडी आपल्या मनामध्ये एक घर करून जाते। आता ही वाट आपल्याला घेऊन जाते ती दत्त महाराजांच्या मठापर्यंत। चला तर मित्रांनो, भेट देऊया श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त मठाला आणि जाणून घेऊया मठाचा इतिहास आणि या मठाला लोक का लांबून भाविक येतात आणि तेही न चुकता भेट देतात। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर जरूर करा। मठामध्ये जाण्याकरिता 2 मार्ग आहेत, त्यातील हा पहिला मार्ग। हा मार्ग पाहिल्यानंतर ओठांवर काही ओळी येतात। कोकणात या पहावया स्वर्ग दुसरा या भूवरी, घनदाट जंगल पर्वतरांगा स्वागत तुमचे करी। ही आहे दुसरी वाट। या मार्गाने सगळे भक्तमंडळी येऊ शकतात। या वाटेवरून येताच आपणास दिसते ते दत्त मंदिर आणि इकडे पोहोचताच मन भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये जणू रमूनच जाते। मठातील आध्यात्मिक वास्तूच्या दारावर केलेले हे सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे आल्यावर पाहावयास मिळते। मठाच्या आत गेल्यावर आपल्याला तिकडे अवधूत महाराज आणि मारुती महाराज यांचे हे फोटो ठेवलेले दिसतील। दत्त महाराजांचे रूप आमच्या मनात एक घर करून गेले आणि ते सगळे बघून मनही भारावून आले। मठाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, म्हणून आम्ही
श्री सुहासराव राणे महाराजांचे नातू यांना आम्ही विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आणि इतर ग्रामस्थांनी आम्हाला महाराज आणि या मठाबद्दल खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली. या ठिकाणी अंबरनाथ महाराजांनी 1957 साली या ठिकाणी संजीवन समाधी घेतल्या गेल्या. ते आधी ते मुंबईला मध्ये ऑफिसर होते. त्यावेळी त्यांना तिथे साक्षात्कार झाला, देवीचे चमत्कार झाला. त्यानंतर ते तिथून देवीचे चमत्कार झाल्याच्यानंतर आजारी पडले आणि त्यानंतर सांगवडी या ठिकाणी परत आणि इथं आल्याच्या नंतर ध्यान करण्यात चालू केली. त्याच्यानंतर त्यांना या ठिकाणी ध्यानासाठी बसले अलिगडाकडे. त्या जागी बसत असताना त्यांना साक्षात्कार झाले आणि त्यानंतर त्याच ठिकाणी छोटंसं सिद्धनाथाचे मंदिर उभारण्यात आलं तरुणासाठी. आणि तिथून नंतर या मंदिराची स्थापना इथे 1972 साली त्यावरती या मठाची स्थापना करण्यात आली. आणि त्यानंतर या ठिकाणी अनेक छोटे मोठे त्यावेळेला कार्यक्रम साजरे होत होते. अंबरनाथ महाराजांच्या नंतर उदित महाराज, विठ्ठल महाराज, मारुती महाराज यांनी आणि साहेब माई अंबरनाथ महाराजांची पत्नी यांनी मोठ्या प्रमाणात नंतर या ठिकाणी दत्त जयंती, रामनवमी, अंबरनाथ महाराजांची पुण्यतिथी त्या ठिकाणी उत्सव सुरू केले. अनेक महाराष्ट्रातून लाखो लोक या ठिकाणी दरवर्षाला येत असतात आणि या ठिकाणी आपली मनोकामना घेऊन येतात, आपली कामं करून जातात. आणि त्यांना या प्रत्येकाला या ठिकाणी दर्शन आल्यानंतर या ठिकाणी दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभतो आणि प्रत्येकाला या ठिकाणी आशीर्वाद रूपामध्ये साक्षात दत्तगुरूंची दर्शन मिळतं आणि प्रत्येकाची मनोकामना परिपूर्ण होते. आजपर्यंत या ठिकाणी असे अनेक लाखो लोक येऊन मंदिराच्या कार्यात हातभार लावतात आणि या ठिकाणी मंदिरात येऊन प्रत्येक जण जशी जमेल तशी या ठिकाणी सेवा दर्शन करत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी दर महिन्याच्या पौर्णिमा, गणेश जयंती, संकष्टी आहे, स्वामी समर्थांची प्रगट दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आणि या ठिकाणी असेच लहान मोठे कार्यक्रम या ठिकाणी दरबारमध्ये साजरे केले जातात. नाव सांगा आणि तुमचं पद सांगा. मी सज्जन काका यामध्ये वैभववाडीचे आणि आईला पण पद सांगतो कार्याध्यक्ष. हे पूर्वीपासूनच आहे. महाराज अंबरनाथ महाराजांच्या पूर्वी ते खाली राहायचे त्या पहिले पुतळाजवळ. तिथून ते काय कारण असतं इथं आले, इथे ते छोटा हिरबड बांधलं आणि नंतर ही मुलं वगैरे झाली सगळं झालं. आणि महाराज असे होते ह्या सगळ्या भिरवण्यापासून मंडाळे हरकून पासून आणि अगोदर ते चालत जायचे आणि भात वगैरे असे हे लोक प्रसादसाठी लोक शेती करायचे, ते भात द्यायचे, कोणी 2 4 किलो आणि इथं आणायचं, लोकांनी हे करायचं, ते वापरायचं. आणि जर महाराजांच्या तिकडे इथून जायचे पुढे लोकांच्या तर ते चालताना लोक मागे ते असे लांबीला जमिनीला पाय लावायचे. हे महाराज असे वाऱ्यासारखे असे चालतच जायचे. हा आणि नंतर महाराज इथं त्याला ते गुजरातला गेले. गुजरातला जाऊन त्या महाराजांनी तळ्यात बसून मांडी घालून ते असं वरती त्यांनी असं ते तळ्यात खोलून दाखवलं. गुजरातचे लोक ते सगळे छान झाले. मग इथं त्यानंतर ते गुजरातचे लोक गाड्या घेऊन यायचे महाराजांच्या दर्शनाला. अच्छा. त्यावेळी ते शिष्य तिकडचे झाले. पश्चिम महाराष्ट्राकडचे नंतर बेंद्रे म्हणजे त्यांच्या मुळचे शिष्य. यायचे तिथून चालत यायचे तिथे राहायचे तेव्हा त्यावेळी काय म्हणाल म्हणून मी एक दिवस असा इथं आलो आणि महाराज काय म्हणतात मला इथे की काका आता हे सगळे लोक बौद्ध झाले आणि आमचे छोटे पुढे हे बंड भरायचं आहे. आता माणसं येत नाही काही नाही तर काही करून तुम्ही हा मंदिर बांधा. मग महाराजांनी मी वचन दिलं की काही जरी झालं
तुम्ही तुमच्या मी बदल बांधले तो मग काही सोय झाला होते त्यांचे सोय केलं हे केलं आणि नंतर नंतर हा मंडप बांधला. हे सामान सगळं दुसरी लोक घेऊन जातात आणि त्यावेळी मी कणकवलीला गेलो. आता इथे माणूस कोण नाही ना सेंट्री मला त्यावेळेला मग तिथे गेलो मी तिथे बसलो तर तिथं आता ते विजय नाही तिथे त्याचे आमदार वैभव नाही काय त्यांचे वडील तिथे बसले की आमचे पूर्वी त्यांचे मामा याचे तिथे तो काका गेला होता. तर असं एक चांगल्या सेंट्री मला एक पाहिजे आमचं ते वाहन बांधायचं आहे. मग तो म्हणतो मी आता गेला म्हणजे उद्या मी पाठवून देतो आणि त्यांनी आता जो 100 वाया पाठवून दिला ते इंजिनियर पेक्षा चांगला म्हणजे सर्व करून हे करून ते तो 100 वाया हॉल बांधला. नंतर नंतर ही पडशी घातली आणि माई होती. माईला मला काही मूळ बाळ काय त्याच्यात 5 वर्ष नाही काही तसं टाकायला गेलं. मग माई आमच्या स्वतः घरी आणला आपल्याला ते केलं आणि नंतर वर्षभरात मला मुलगा झाला. आणि त्यानंतर हे तुमचे कोल्हापूरचे हे मलावरकडे साहेब पापड टेकनवाले त्यांची गाडी इथे पांढरी गाडी लावली. कोणत्याचा गाडी इथे यायची महाराजांच्या अच्छा घेऊन यायची आणि पासून ते घोरपडे वगैरे इकडे वेगवेगळे सगळं सरकारी पाकळी वगैरे चांगली माणसं आहे. आणि ह्या आता हे सुद्धा आता ह्याच्यामध्ये सुद्धा माझा असा हे घोर आहे तर असं एक वस्तुगृह बांधायचं त्या जी माणसं आली तिथे दिले आणि जोडपट घेऊन आलेल्या माणसाला जीवन काम आपले आले झोपायची जेवणाची व्यवस्था हे करायचं असं माझा ह्या माणूस आहे. यावर्षी सुद्धा हे देऊळ हे करायला करण्यासाठी 40 लाख रुपये हल्ले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करायचं आहे ते खर्च करणार आहे. हे जे आहे ट्रस्ट केलेला आहे आणि बापूतीचा ट्रस्टचा अध्यक्ष आहे महाराज आहे. आणि हे इथं आहे महाराजांचं जो माणूस इथे येईल तो महाराज त्यांच्या हातात कुठल्या काही रिकामी हातात काय म्हणणं आपलं तर तिथं ते पुरं झालं पाहिजे. म्हणजे मला अनुभव आहे एकदम मोठा कोण टाटा वेगळा होणार नाही पण तो माणूस विपायचा राहणार नाही संकटात राहणार नाही संकटातून बाहेर येणार. हे आज त्यांच्या महाराजांचे ख्याती आहे. आपण बोला मी आता गेली 10 वर्ष या मठामध्ये अमरनाथ महाराजांच्या ट्रस्ट मध्ये काम करतो. बऱ्याच भक्तांच्या या ठिकाणी आल्यानंतर काही इच्छा असतात तर पूर्ण होतात आणि श्रद्धेने आज महाराष्ट्रातली बरीच माणसं या ठिकाणी त्याचा फायदा घेतात. त्या श्रद्धेपोटी आपली कामे काय करून जातात आणि अत्यंत जागृत देवस्थान असं या सांगळवाडीमधील अमरनाथ महाराजांची जी स्थानभूमी आहे त्याचा लाभ सर्व भाविकांना भक्तांना होतो आणि त्या श्रद्धेने या ठिकाणी आनंदाने सेवेसाठी या ठिकाणी भक्त तसं या मी गगनगिरी महाराज आमच्या वडिलांची कसं ते त्यामुळे आमची महाराजांची ओळख. मी एक दिवस गगनगिरी महाराजांना भेटायला गेलो तर गगनगिरी महाराज म्हणजे सजन काका सांगवाडचे तुमचे जे अंबरनाथ महाराज आहेत हे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. हे स्वतः आपल्या तोंडाने गगनगिरी महाराजांनी सांगितलं आहे आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कणकवलीचे भालचंद्र महाराज माझ्यापेक्षा श्रेष्ठ सांगवाडच्या वर्णन हे गगनगिरी महाराज आम्हाला कळवलं पाहिजे.
महाराजांचे मोठे पुत्र आहेत. अच्छा. आणि हे मारुती महाराज मारुती महाराज हे महाराजांचे अंबरनाथ महाराजांचे 3 नंबरचे. अच्छा. आणि विठ्ठल महाराज त्यांचा फोटो यायला पाहिजे. फोटो अच्छा. ही समाधी. अच्छा, ही अंबरनाथ महाराजांची समाधी. हा. त्यांचे पत्नी आणि त्याच्या पुढे 2 समाधी आहेत तिकडे. हा. अच्छा, या दोघांची समाधी. यांची तुम्ही घ्या. त्यांची कोणाची? विठ्ठल महाराज आता येतील. मठामध्ये भगवे कपडे परिधान केलेली व्यक्ती आम्ही पाहिली आणि आम्ही महाराजांचे नातू यांना विचारले असता त्यांनी सांगितले, हे विठ्ठल महाराज. त्यांचे दर्शन घेताना जणू श्री दत्ताचे दर्शन घेत आहोत असा काहीसा भास झाला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. असेच काहीसे भाव आमच्या मनाचे होते जेव्हा आम्ही या मठामध्ये दत्ताच्या आरतीचा अनुभव घेत होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. आणि हो, या मठाला नक्की न विसरता भेट द्या. आम्ही असेच नवीन व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून घेऊन तुमच्यासमोर परत हजर होऊ. जय गुरुदेव दत्त.